हॅलो गाईज, जय भवानी जय शिवशक्ती. आणि गेस वॉट, आज आम्ही कुठे आलो असू. सो सगळ्यात पहिल्यांदा हे माझे मोठे भाऊ, हे आरजे सह्याद्रीचे म्हणून यांचं चॅनल आहे फेसबुकला. सो ह्या ब्लॉग नंतर प्लीज चेक करा. आणि आजचा ब्लॉग खूप खूप स्पेशल होणार आहे. हे तर मी ओळख करून दिली. यासोबत हा त्यांचा मुलगा छोटा, एवढा छोटा असून याने आत्तापर्यंत 7 किल्ले ट्रेक केलेले आहेत. आता किल्ल्यांवरून लक्षात आलंच असेल, ओके 5 लक्षात आलंच असेल की आज आम्ही कुठल्या तरी किल्ल्यावर आलेलो आहोत. आणि हा किल्ला असा आहे की जिथून अख्ख्या महाराष्ट्राचं जे म्हणतात ना सुदैव जोडलेलं आहे, ते सुदैव म्हणजे शिवनेरीचा किल्ला. आणि शिवनेरीच्या किल्ल्यावर आज आम्ही बहीण भाऊ ट्रेकही करतोय, आज आम्ही ब्लॉगही बनवतोय. आणि आम्ही प्रयत्न करतो जास्तीत जास्त गोष्टी कॅप्चर करून तुमच्यापर्यंत दाखवायच्या. आय होप तुम्हाला हे आवडेल. आणि कंटिन्यू करण्याच्या आधी दादा थोडंसं तुमच्याविषयी बोलेल की आता आम्ही पुण्याहून आलो, तर प्रवास कसा केला, काय केलं दादा तुम्ही सांगा. सकाळचाच प्लॅन झाला होता ऍक्च्युली आमचा की पहाटे 4 ते 4:30 वाजता निघण्याचा. पण काही कारणास्तव थोडासा तो डिले झाला आणि त्याच्यानंतर आम्ही 6:30 ते पावणे 7 वाजता निघालो. हो हो, साधारण 2.5 तास लागले पुण्यावरून आपल्याला इथे येण्यासाठी. येताना वाटेत थोडस आपला गणपती झाला ओझरचा. जर कोणी येणार असेल तर त्यांना ही गोष्ट खूप सिंपल जाईल की ओझर आहे, लेण्याद्री आहे. आणि ऍक्च्युली जुन्नर तालुक्यामध्ये दादा सांग बरं इथे काय काय आहे बघण्यासारखं. जुन्नर तालुक्यामध्ये एक जुन्नर जे आहे ना गड किल्ले, तुम्हाला जर बघायला गेला तर एक संपत्तीच आहे, एक प्रकारची जे म्हणतो ना आपण की निसर्ग सौंदर्याने नटलेला हा सगळा जुन्नर तालुका आहे. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला भंडारदारा वगैरे बरेचसे असे पर्यटन स्थळ जे आहेत ती तुम्हाला सगळी इथे मिळतील. अच्छा, खूप छान. आणि आता जसं वेदरही पाहताय, आपण थोड्या पुढे जाऊन आम्ही आता तुम्हाला सगळी सिनरी दाखवू. आणि सगळ्यात विशेष म्हणजे एक तर राजाचा इथे आपला जन्म झालाच आहे, बट त्याबरोबर ह्या किल्ल्यावरती साफसफाई खूप सुंदर आहे. पार्किंगची सोय खूप छान आहे. म्हणजे तुम्ही पुण्याहून येणार असाल, ऍक्च्युली मुंबईवरचा रोड सगळीकडे तुम्हाला मॅपवरती दिसेलच, पण स्पेसिफिकली पुणे इथून जास्त जवळ आहे आणि आम्ही पुण्याहून ट्रॅव्हल करतोय. त्यामुळे मी सांगू इच्छिते की जसं या पार्किंगची सोय खूप छान आहे, रस्ते त्याहूनही सुंदर आहे. म्हणजे लिटरली आम्ही चप्पलने आता वरती चाललोय. म्हणजे सगळ्या गडावरती आपण शूज घालतो, तर इथे त्याची ही गरज नाहीये. आणि मला तर ऍक्च्युली स्वच्छता बघून मन आवडलं, आय मीन मन खुश झालं. ट्राय करा, इथे येणार असाल तर स्वच्छतेची तुम्ही पण काळजी घ्याल. सो दादा पुढे आपण आता पहिला जो आहे महादरवाजा त्याच्या जवळपास पोहोचतोय. ठीक आहे, चलो स्टे ट्यून गाइस. हे कसं, सो हे स्टेअरचा मार्ग मी दाखवते, तो इथून चालू होईल. आणि सगळ्यात आधी इथे आपल्याला नोंदणी करावी लागते. सो आता आम्ही इथे नोंदणी करतोय, दादा, त्यांचा मुलगा श्री आणि ड्रायव्हर. आणि इथे एक गोष्ट खूप चांगली आहे आणि ती म्हणजे अशी, एक सेकंड, तुम्ही बॉटल विषयी काय सांगत होता. जे प्लॅस्टिकची बॉटल आहे ना तुमच्याजवळ, ती इथं 50 रुपये डिपॉझिट भरावं लागतंय. ओके. कारण की प्लास्टिकला बंदी आहे. आणि हा जो निर्णय आहे हा खूप छान प्रकारे म्हणजे इथे राबवला जातोय. आणि हा प्रत्येक गडावरती हा निर्णय राबवला गेला पाहिजे की प्लास्टिक बंदी झालीच पाहिजे. बरोबर. तुमच्याकडे स्टीलची बॉटल असेल, बाकीच्या बॉटल असेल, ते तुम्ही कॅरी करू शकता, परंतु बिस्लरी प्लास्टिक बंदी आहे. खूप खूप छान. हो गाईज, राजांच्या जन्म ठिकाणावर आलो आहोत. स्वच्छतेची प्लीज सगळ्यांनी काळजी घ्या. आय नो की तुम्ही सगळे घेतातच आहे, बट एक छोटासा सल्ला, सगळीकडे कचरा कुंडी आहेत. जरी वरती गडावर काही तुम्ही खायला घेऊन येणार असाल, सो मेक शुअर की सगळा कचरा तुम्ही कुंड्यांवरती जमा करा. हे पहा गाईज, चालायला सुरुवात केल्यापासून हा रोड एवढा असा आहे. तुम्ही पहा, स्टॉल वगैरे इथे बाईक पार्किंग वाले आहेत. 4 व्हीलर तर तुम्हाला खालीच पार्क करावे लागतील. आणि इथून एक्झॅक्टली आपला जो सीडीचा रस्ता आहे स्टेअर्सवाला, तो इथून स्टार्ट होतो. पाण्याची बॉटल जमा करून आम्ही चाललोय वरती. आणि पहिली पायरी माझ्या राजाची. जय शिवराय, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी, अशी घोषणा देत आता आपण हा पायरी मार्ग बघा, आता आपण हा चढणार आहे. सो एवढं वरपर्यंत आलोय. आज माझ्यासोबत हा इंजमाम सय्यद माझा भाऊ सोबत आहे. भावाने खूप मदत केली सकाळपासून आम्हाला. सो कसं वाटतंय गडावर येऊन? एकदम छान वाटतंय.
थकलास अजून तर स्वर्गात खूप- आल्यासारखं वाटतं. अरे स्वर्गाचा काय बोललास, इमोशनल टाकलं भाऊने खूप जास्त. आणि आता ना दादाचा मुलगा माझा श्री आमच्या सगळ्यात हा नॉलेजेबल बंदा आहे. तो याच्यासाठी आता माहिती बघा काय काय सांगेल तो. याच्याकडे बघून मला गुगलची गरज वाटत नाही. जस्ट वेट. आपलं नाव काय? श्री राजेंद्र जगताप. इथे काय करतोस तू एवढा सकाळी सकाळी? ट्रॅकिंग करायला ट्रेकिंग करायला. आणि आता तू कुठे आहेस? शिवनेरीवर शिवनेरीवरती कुठे आहेस? जुन्नर तालुक्यात जुन्नर तालुक्यात. आणि हा कुठला दरवाजा आहे? महादरवाजा. महादरवाजा. टोटल किती दरवाजे आहेत बाळा? 7. 7. नक्की पप्पाला विचार किती आहेत? किती दरवाजे आहेत टोटल? 7. कन्फर्म? हा. नाव सांग की. नाव सांग. पहिला हा सांग. महादरवाजा. ओके. दुसरा हा गणेश दरवाजा. क्या बात आहे. हा तिसरा परवानगी बर. दरवाजा. हा चौथा पिराचा दरवाजा. क्या बात आहे. हा पाचवा हा. हत्ती दरवाजा. वा. हा. 6वा मेणा दरवाजा. हम्म. आणि 7वा कुलूप दरवाजा. क्या बात आहे Yes. श्री. तुला खाली गेल्यानंतर माझ्याकडून गिफ्ट. दादा Yes. तुम्हाला माहित होते का एवढे दरवाजे? खरं सांगा. नाही 4 ते 5 दरवाजाची नाव मला नक्कीच माहिती होती. हा. सगळ्यात पहिला तर महादरवाजा मी हा. ऐकून माहिती हा. होतं. पण आज मुलाने माझ्या 7 शाबास. दरवाजाची नाव सांगितलं, मला अभिमान वाटतो. मला पण भाऊ, मला पण. मला सांग बाळा, तुला हे कोणी शिकवलं? पप्पाने, टीचरने की तू स्वतः? खरं सांगायचं. स्वतः. ये रे बाप. का बरं तुला राजाविषयी किती प्रेम आहे सांग बरं? खूप आहे. खूप आहे. आणि मोठा होऊन काय करशील? मोठा होऊन मी ट्रॅकर बनणार आहे. ट्रेकर बनणार. आणि सगळ्यात जास्त काय ट्रेक करशील? म्हणजे फोर्टला विजिट देशील किंवा कुठे पाण्याच्या ठिकाणी जाशील? फोर्टला. फोर्टला. आणि कुठले सगळ्यात जास्त कुठले फोर्ट तू हे करशील, एक्सप्लोर करशील? महाराष्ट्रातले की महाराष्ट्रातले बाहेरचे? महाराष्ट्रातले. क्या बात है. खाली जाऊन तुला एक गिफ्ट. Good. मग सय्यद भाई इंजमाम भाई अपने साथ है. तुम्ही किती वेळ फोर्ट करणार, आता ट्रेक करणार सांगा? जोपर्यंत सर आहे. आणि जोपर्यंत हे सर आहेत ना तोपर्यंत माझं पण बस. ट्रेकिंग चालू राहील. सो गाईज स्टे ट्यून. महादरवाजा आणि पहिला दरवाजा, पहिली वेश आपण क्रॉस करतोय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. सो महादरवाजात महाराजांचं नाव घेऊन घोषणा करून आम्ही एंट्री केली आहे. 2 मिनिटं इथं सांगायचं असं की इथला मी प्रॉपर, आधी तुम्ही दरवाजा पहा. हा पहा. ह्या इथे 2 देवड्या आहेत आणि इथे हे पहा नावाप्रमाणेच महादरवाजा आहे. आणि 350 वर्षापूर्वीचा हा दरवाजा. आणि पहा अजूनही तसा हा किल्ला ऍक्च्युली यादवकालीन आहे. आणि याचं जे बांधकाम आहे एकदम व्यवस्थितरित्या, अजून तर वरती जाणं, अजून खूप काही गोष्टी कॅप्चर करायच्या आहेत. पण हे तुम्ही पहा प्रॉपर कसे खेळ, काय म्हणतात दादाला खेळ? एक प्रकारचे खेळच म्हणतात. खेळच ना? भाला वगैरे भाला टाइप सारखं. मध्ये असतो ना, त्या टाइप मध्ये त्या आहे. म्हणजे हत्ती दुश्मनांसाठी वगैरे जे आहेत त्यांचा हा. वगैरे हल्ला वगैरे जर झाला हा हा तर ह्या दरवाजापासून त्याचा बचाव होतो. बचाव होतो. कितीही हा. मोठं सैन्य दल असेल तर हा मेन पहा. आहे महादरवाजा. प्रॉपर नावासारखा आहे महादरवाजा. सो दरवाजा. गाईज पहिला दरवाजा म्हणजे पहिली वेश. त्यावेळेस असं म्हणायचे की 7 वेशी आपल्याला पार करून जायला लागतं. तसं आता ही पहिली वेश आपण पार केली. नेक्स्ट वालं पाहूयात. स्टेच्यू. तेच महादरवाजा झाल्यानंतर हा हा लागतो आपला दुसरा गणेश दरवाजा. दरवाजा. श्री बरोबर आहे ना बाळा? दुसरा दरवाजा. हा. ओके. हा गणेश दरवाजा दरवाजावरती- असा बनवलेला आहे. एक शिल्प पण बघ, 2 प्रकारची शिल्प आहेत तिथे. 1 मिनिट हा, दादा काहीतरी बोलतोय. दादा थांब, आलो आम्ही. हा बोल. इथे याच्याविषयी वरती काय बघ. सांगू शकतोस? हे त्या काळातली कोरीव शिल्प आहेत ओके. दोन्ही साईडला. हम्म. आणि मधी हत्तीचं एक हे आहे. हा हा. हो हत्ती बरोबर. प्रस्तर असतं त्यामध्ये. हो. फक्त. हो दिसतंय. म्हणजे खूप छान त्यावेळेस पण बऱ्याचशा गोष्टी आता भंग पावायला लागलेल्या आहेत. इथे पाहू शकता, इथे खाली सौंदर्य. अशक्य आणि सुंदर असं सह्याद्री जर पाहायचं असेल ना तर इकडे या, तर तुम्हाला शिवनेरी मध्ये यायला लागेल. यायलाच लागेल. हे पहा. चलो तो गणेश दरवाजातून पुढे आलेलो आहोत आणि श्री आमचा अति उत्साही कार्यकर्ता आहे. तो आमच्या पुढे चाललाय. श्री बाळा कुठला दरवाजा? परवानगी. परवानगी कोणाची? महाराजांची. चल मग घेऊयात. कर मुजरा, मानाचा मुजरा राजांना.
अशा प्रकारे हा परवानगी दरवाजा आहे. दरवाजातून परवानगी हा तिसरा घेतात. दरवाजा आहे. हा काय म्हणतात दादा? हा तिसरा दरवाजा आहे. ह्याची थोडीशी मोडतोड झालेली आहे. हो भंग हाच पावतो. आहे परवानगी दरवाजा. श्री काय परवानगी घेतली राजांची? हो मुजरा राजे बोललास? हा शाबास. जरा कसा करतात राजांना. इकडे दाखव, इकडे दाखव. ह्या लोकांना सगळ्यांना शिकव. अरे वा माझा पठ्या, मर्द मराठा आमचा. लगेच आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला चौथा दरवाजा. ही चौथी वेश. बाळा नाव सांग. पिराचा दरवाजा Yes, पिराचा दरवाजा. पिराचा दरवाजा. पाहू शकता गाईज, पिराचा दरवाजा अतिशय छान पद्धतीने कोरीव काम, एवढे मोठे मोठे सगळ्या दगड्स मध्ये. हे पहा दरवाजाचं स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही. एवढ्या वर्ष 1900 सालापेक्षाही जास्त टाइम झालेला आहे, तरी सुद्धा अजून याचं बांधकाम 350 वर्ष बोलू शकतो नाही आपण. बोलू शकतो. इतिहासात नोंदणी आहे की हा गड यादवकालीन आहे. हो. आता काय विषय चाललाय? अरे हे मी बघतोय प्लांट हा काळा कुडा. हा बहुतेक कदाचित औषधी वनस्पती असेल, हा हा. त्याच्यामुळेच या झाडाचं नाव इथं त्यांनी नेम प्लेट लावलेली आहे, काळा कुड्डा. काळा कुड्डा. आणि कसं आहे पहा ना, अख्ख्या खडकामध्ये रोपवलेलं आहे. रोपवलेला आहे. आणि हे हत्ती दरवाजाच्या जवळ झाड आहे. हत्ती दरवाजाचं चौथा पाचवा असेल हा. सो गाईज, आपण हत्ती दरवाजावर आलेलो आहोत आता. सो पाहू शकता श्री आपला पुढे गेलेला आहे ऑलमोस्ट. आणि आपण हे खालून आलेलो आहोत. ओके. कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत बघा. नावाप्रमाणे आहे हत्ती दरवाजा. तो कसा दिसतो काय सह्याद्री. जवळून दाखवते. जस्ट वेट. ठीक आहे चालते. खरं सांगते गाईज, शिवनेरीला भेट द्या. सगळेच गड बघण्यासारखे आहेत. माझा फेवरेट तसा राजगड, शिवनेरी राजांचा, रायगड, सगळेच गड. महिन्यातून असा एक नियम बनवा की तुम्ही तुमच्या फॅमिली सहित, जसं फिरायला आपण कसं मूवीजला वगैरे जातो, तसं ह्या गडांवर येता येईल. भले तुम्ही महिन्यातून एकदा या, 6 महिन्यातून एकदा या, बट प्लीज या. हे आपले धरोहर आहेत, हे आपले इतिहासाचे साक्षीदार आहेत. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी इथे सहभागी झालं पाहिजे. काय वाटतं दादा तुला? येस, माझ्याशी सहमत आहेस? एकदम 100% सहमत फिरायला आहे. तर जातोच ना रे फॅमिली आपण सोबत. प्रत्येक जण पर्यटन स्थळाला जातो, कोण हो. कुठे जातं. पण बरोबर. माझं एकच म्हणणं आहे, आपल्या राजाने जी कमवलेली संस्कृती आहे, ज्या परंपरा आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, त्या आपणच जपल्या पाहिजेत आणि आपल्या नव्या पिढीला आपणच शिकवल्या पाहिजेत. बरोबर आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने गड किल्ले फिरले पाहिजेत, फिरलेच पाहिजे, अनुभवले पाहिजेत 100%. आणि जपले पाहिजेत. काय काका, बरोबर आहे ना? एकदम बरोबर. चला ह्या एका गोष्टीवरती होऊन जाऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हे हे बघा गाईस, आपल्या सोबत काका आहेत. काका कुठून आलात? नाशिक. तुम्ही ही पूर्ण फॅमिली? नमस्कार ताई. आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही इकडे कसे काही गडवरती? महाराष्ट्र दर्शन म्हणून फिरण्यासाठी आलोय. क्या बात है. काल आल्यावर बंद झाला शिवनेरी किल्ला, म्हणून आज प्रत्यक्ष भेट देण्यासाठी आलोय. क्या बात आहे. काका तुमचं वय काय? हा. आणि तुमचं? 54. बघा मावशी तुमचं? क्या बात आहे. आणि तुम्हाला गड बघायची आवड आधीपासून? किती किती पाहिले तुम्ही आतापर्यंत गड? पहिलाच. पण राजाच्या जन्मांपासून सुरुवात केली. केली तुम्ही. पहिली जी भवानी आहे आपली ती इथूनच. आणि या ताईचं वैशिष्ट्य बघा, त्या ताईने चप्पलही घातलेली नाहीये. ताई सलाम. तिला ताई सलाम तुझ्या कार्याला. तिला एक बघू आपण मावशी, अरे अनामिका म्हणून बापरे. पदवी देऊ शकतो. हे पहा गाईज, की हे अक्षरशः बिना चप्पलचे वरती पर्यंत आले. पूर्ण गड किल्ला मी बिना चपलेचा. क्या Yes. बात आहे ताई. त्याच्यामुळे सलाम तुझ्या त्या कार्याला. ताईला अनवाणी ट्रॅकर्स म्हणून आपण हे नाव पण देऊ शकतो. क्या बात आहे ताई. यानंतर मग परत काय इच्छा आहे? तू गडावर कुठल्या जाणार मला आहेस? रायगड फिरण्याची इच्छा आहे. क्या Yes. बात आहे. आणि अजून दुसरे कुठले स्वप्न? रायगड, शिवनेरी किल्ला. क्या बात. शिवनेरी फिरून झाला, आता जंजिरा जायचं आहे. जंजिरा आम्ही पण जाणारच आहोत. मग काकासाहेब तुमचा अनुभव काय झाला? आता तर आम्ही वर चाललो. काय आता जुना म्हणजे आता पाहिल्यासारखंच आहे हे. हा हा. पहिलं घडवलेलं आता फक्त दाखवायचं आणि दाखवायचं. पाहायचंच काम हा. आहे फक्त. बाकी हा. तू पहिला जर इतिहास पाहिला हम्म. तर शोधून
शोधून भेटणार नाही भेटणार. पहिल्यासारखे मावळे पण कुठे राहिलेत ना, मावळे राहिलेत ना माणसं राहिलेत. आता पण- मावळे कशाचे आता हा. आता आताचे मावळे फक्त दिखावा आहे हा, बस, दिखावा. बाकी काही नाही. तर हे अशा प्रकारे होतं म्हणणं. तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा, की काकांचं आणि माझं पण म्हणणं आहे की इतिहास कुठेतरी हरवत चाललाय, सगळीकडे दिखावा चाललाय. पण आम्ही सगळे प्रयत्न करतोय की आमच्या सोबत आम्ही आमच्या छोट्या पिढीला पण घेऊन येतोय, आम्ही नवीन पिढीला काही गोष्टी शिकवतोय. सो मी जस्ट ट्राय करेल की तुम्ही सगळ्यांनी पण प्रयत्न करा, महिन्यातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा पूर्ण फॅमिली, जसं हे नाशिकहून इथे आलेत, तुम्ही पण प्रयत्न करा. सो गाईज, आपण हत्ती दरवाजात आलेलो आहोत आणि ही एक फॅमिली आपल्याला भेटलेली आहे. सो जसं नाशिककरांचा छोटासा इंटरव्ह्यू घेतला तसं जस्ट यांचं 1 मिनिटाचे बाईट घेऊया. सर, कुठून आलात? आम्ही मुंबईवरून आलोय. क्या बात आहे. तुमचं नाव? माझं नाव संदेश तुकाराम काळे. ओके. आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान हा. शिवनेरी किल्ला बघायला आलोय आणि आमच्या पण मुलांना दाखवायला आलोय. क्या बात आहे. त्यांना पण त्याबद्दल माहिती मिळावी की आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय काय केलं. 100% नक्कीच नक्कीच. सो कसा राहिला तुमचा अनुभव आणि यापुढे परत करणारा हा ट्रेक की हा? आतापर्यंत आम्ही रायगड किल्ला केलाय, हा किल्ला केलाय, लोहगड किल्ला केलाय. हा. तर आता आमच्या मुलांना पण ते, आवड निर्माण. त्या किल्ल्यांबद्दल माहिती मिळावी आणि इतिहास कळावा आपल्या मराठ्यांचा, त्यासाठी हे सर्व आम्ही त्यांना पण दाखवतोय आणि त्यांना पण जाणीव करून देतोय आपल्या पूर्वजांबद्दल आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, जे आपले कुलदैवत आहे 100%. त्यांच्याबद्दल. सर, तर माझी अशी अपेक्षा आहे की जसं तुम्ही हा एक प्रकारे उपक्रम राबवताय तसं तुम्ही तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला अजून शेअर करा. आम्ही पण तेच करतो. इव्हन आमच्या सोबत पण ही आमची छोटीशी फॅमिली सोबतच आलेलो आहोत. ओ बापरे, नावासारखाच असा बल्हाड्य असा आहे हत्ती दरवाजा. काय बांधकाम आहे, तुम्ही पहा. असं बांधकाम नाही राहणार आता. काय मग सगळे सिमेंटचे बांधकाम, काही नाही राहिले आता आधी सारखं, काहीच नाही. सर, तुम्ही कुठून आलात? मी खानदेशवरून. हा. बापरे, एकटेच आहे की फॅमिली सोबत आहे? एक जण देतो. अच्छा अच्छा अच्छा. ओके. आणि किती टाइम पासून ट्रेक करताय? तर मला आम्ही पहिले तिकडे गेलो, हम्म. आपलं भीमाशंकर, हम्म. भीमाशंकरहून आलो. त्यानंतर हा जमल की देतो. भीमाशंकरच्या जवळ पण आहेत ना गड किल्ले? हा. इकडे आता सिंहगड जायचं आम्हाला. अच्छा अच्छा, व्हेरी नाईस. सो गाईज, फायनली आपण त्या ठिकाणी आलोय जिथे आई साहेब ज्यावेळेस गरोदर होत्या त्यावेळेस शहाजी राजे 500 सैनिकांसोबत इथे या गडावर आले शिवनेरीवरती. आणि ज्यावेळेस आऊसाहेब गरोदर असताना देवीच्या मंदिरात गेले, ती देवी म्हणजे शिवाई देवी. आता मी तुम्हाला दाखवतेय. याच देवीला नवस केला होता आऊसाहेबांनी की जर पुत्र प्राप्ती झाली तर त्यांचं नाव यांच्या नावावर ठेवलं जाईल. आणि आमचं आणि तुमचं पण हे खूप सौभाग्य आहे की आज आपण जवळून ते पाहतोय, कारण ह्या देवीमुळे पूर्ण स्वराज्य निर्माण झालं असं आपण म्हणू शकतो. आऊसाहेब तर आहेतच, राजमाता नसत्या तर कदाचित हे स्वराज्याचं कुठे एक वीट सुद्धा बांधली गेली नसती. तर ते शिवाई देवीचा दरवाजा. आता आम्ही आतमध्ये, मी पहिल्यांदाच इथे आज जाते पण तुमच्या सगळ्यांच्या सोबत. आणि तुम्ही पहा आजूबाजूला खूप चांगल्या पद्धतीने स्वच्छता इथे ठेवलेली आहे. आणि हे पहा, आता इथे आम्ही आतमध्ये जाऊन पूर्णपणे जेवढं होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे तुम्ही पहा, त्या काळचं कोरीव काम आजही याचे अवशेष इथे गडावरती बघायला भेटतील. हे पहा, किती सुंदररित्या केलेलं काम आहे हे, एकदम व्यवस्थित. आणि हे दरवाजे भक्कम असे. सो आपण आता ह्या दरवाजातून, हे वरती मंदिर आहे आई शिवाईचं. चला वरती दर्शनाला जाऊया. हे आई शिवाईचं मंदिर आहे. इथे राजांचा छानसा फोटो पण लावलेला आहे. देवीच्या पायरीवरती नतमस्तक होऊन आपण आता आतमध्ये जातोय. वरती खूप छान पहा तुम्ही, किती सुंदर हिरवळ झाली. पावसाचं वातावरण असल्यामुळे पण इथे शेवाळ नाही झालाय जास्त कुठे. खाली पायऱ्या एकदम क्लीन आहेत. पहा तुम्ही, इथे चप्पल काढणं कंपल्सरी आहे. आम्ही तर शूज घातलेच नाही आज, कारण गडावरती शूजची गरज नाहीये. गडावर तुम्ही नॉर्मल चप्पल घालून सुद्धा येऊ शकता.
आणि हेच ते मंदिर. हे गाईज, सो फायनली आमचं लुक रेडी झालंय. दादाने कुर्ता घातला आणि मी नेहमीप्रमाणे साडी. आणि मंदिरापासून आपण सुरू करतो. आता आपण वरती जातो. अजून काही दरवाजे उरलेले आहेत तर ते सगळे आपण एक्सप्लोर करणार आहोत. आणि आजचं आमच्या दोघांचं लुक कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण गडावर आलोय आणि असं नाही फिरलो तर त्याला काहीच अर्थच नाही. तर आमचं नेहमीप्रमाणे जे आमचं सिम्बॉल बनलेलं आहे की दोघंही आम्ही मॅच करून फिरतो, तर आज ते सक्सेस झालंय. सो आय होप की तुम्हाला हे दोघांचं कॉम्बिनेशन आवडलं असेल. सो स्टे ट्यून. जय शिवराय. जय शिवराय. आजा. चला युट्यूब फॅमिली, मंदिराचं दर्शन झालेलं आहे. मंदिरात कॅमेरा अलाव नाहीये, तरी जेवढं जमेल तेवढं आम्ही दोघांनी, स्पेशली दादानी केलंय. आणि इथे जर कोणी येणार असाल प्लीज मंदिरामध्ये कॅमेरा घेऊन जाऊ नका. आम्ही खूप म्हणजे रिक्वेस्ट करून थोडासाच काहीतरी मिळवलंय. सो प्लीज. आणि आता मंदिराकडून लेफ्ट टर्न मारून आपण वरती चाललोय गडावरती. तर दादा आज तुला काय वाटतं, पाऊस येईल? नाही, आज वातावरण एकदम स्वच्छ आहे. हो. आणि थोड्याच वेळापूर्वी प्रकाश एकदम म्हणजे आकाश एकदम निळं शुभ्र झालं होतं. आता बऱ्यापैकी थोडस ढग आलेलं आहे, परंतु पाऊस नाही येणार आहे. आणि हे वातावरण खूप छान आहे आजचं. आता आपण कुठे चाललोय? आता आपण गडाचा जो 6वा दरवाजा आहे, श्री 6वा दरवाजाचं नाव काय? येस. चला तिकडे चाललेलो आहोत. त्या दरवाजाकडे चाललोय. थोडा दम लागतोय कारण एक तर साडी, हेवी ज्वेलरी, सवय नाहीये थोडं साडीमध्ये चालायची. बट आम्ही दोघे आता ट्राय करतो. चला. पण आलेलो आहोत मेना दरवाजा. मेना दरवाजा. आणि हा गडावरती येण्याचा हा जो 6वा दरवाजा आहे हा. आणि याच्यानंतर जो 7वा दरवाजा आहे तो आपल्याला पार करून गडाच्या आपल्याला जो पठार एरिया आहे, जो मेन एरिया आहे, त्याच्यावरती पोहोचता येईल. आधी आपण शिवाई केला. शिवाई नंतर जर आपण राईट टर्न घेतला तर हा दरवाजा येतो. ठीक आहे, मेना दरवाजा. याचं बरंचसं काम मला असं वाटतंय थोडस हे झालेलं आहे, तुटलेलं आहे. त्यामुळे हा दरवाजा आता एवढाच याचा अवशेष आहे. कारण याचं बुरुज पण पडलेलं वाटतंय मला. हे पहा, है ना, आतमधून याचं वरचं मंडप पण तुटलेलं आहे. हे पहा दादा, आतमधून दरवाजाचं मंडप पण आहे. कारण याचं बांधकाम थोडस, बाकी दरवाजा खूप अतिशय छान आहे काय सगळं. सो फायनली मंडळी, आपण आपल्या शेवटचा दरवाजा म्हणजे कुलूप दरवाजाजवळ आलेलो आहोत. आता ही 7वी वेश, 7वा दरवाजा आपण ओलांडून आतमध्ये जातोय. प्रॉपर आपण आता गडावरती आलेलो आहोत. सो चला आतमध्ये जाऊन पाहूया आतमध्ये काय काय खजिना आहे. गाईज, फायनली आपण आपल्या राजांच्या जन्मस्थळावरती आलेलो आहे. आणि इथेच ह्याच जागी आपल्या राजांचा जन्म झालेला आहे. शब्दात नाही सांगू शकत आता मला काय फील होत आहे. बस एवढंच बोलेल, महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, संभाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की. अशा प्रकारे आजचा शिवनेरीचा ब्लॉग इथेच संपतो. स्टे ट्यून नेक्स्ट ब्लॉगसाठी आणि सपोर्टसाठी धन्यवाद. जय शिवराय.